नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। सिडकोकडून 4 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती घरांची विक्री केली जाणार आहे आणि या घरांची किंमत ही 40 लाखापासून सुरुवात होणार असून याची लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे असे सांगण्यात आल्यानंतर आणि आता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वेगवेगळ्या ठिकाणी दुकानांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या लॉटरीमध्ये 84 दुकाने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत। या दुकानांच्या किमतीसुद्धा कमी करण्यात आलेल्या आहेत असं म्हाडाकडून सांगितलेले आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये ही दुकाने कुठे आहेत, त्यांचं क्षेत्रफळ काय आहे, त्यांच्या किमती काय आहेत, वेळापत्रक, अटी आणि शर्ती तसेच अनामत रक्कम किती भरावी लागणार आहे त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दुकानांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या लॉटरीमध्ये एकूण 84 दुकाने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। या दुकानांच्या किमती 28 लाखापासून सुरुवात होत असून ही सर्व दुकाने कुर्ला, मुलुंड, पवई, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव, चारकोप या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। आता आपण कोणत्या ठिकाणी एकूण किती उपलब्ध आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया। कुर्ला या ठिकाणी 5 दुकाने, मुलुंड या ठिकाणी 4, पवई या ठिकाणी 15 दुकाने, जोगेश्वरी या ठिकाणी 1 दुकान, गोरेगाव या ठिकाणी 18 दुकाने, मालाड या ठिकाणी 29 दुकाने आणि चारकोप या ठिकाणी एकूण 12 दुकाने, अशा प्रकारे एकूण 84 दुकाने हे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। हे पाहिल्यानंतर आता आपण याची जाहिरात काय आहे, याचं वेळापत्रक काय आहे, याच्यासाठी अटी आणि शर्ती, अनामत रक्कम किती भरावीची आहे आणि कोणत्या ठिकाणी एकूण त्यांच्या किमती काय आहेत त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया। म्हाडा गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव 2025 मुंबई मंडळातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 84 अनिवासी गाळ्यांसाठी ई लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे। नोंदणी, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व निकालाबाबतचे वेळापत्रक। ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादीकरिता सुरुवात, दिनांक व वेळ याची सुरुवात ही 27 नोव्हेंबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून झालेली आहे। ई लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज करणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादीकरिता अंतिम दिनांक व वेळ 21 डिसेंबर 2025 रात्री 11:59 ई लिलाव म्हणजेच ऑनलाईन बोली सुरुवात होण्याचा दिनांक व वेळ 23 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजल्यापासून। ई लिलाव ऑनलाईन बोलीकरिता अंतिम दिनांक व वेळ 23 डिसेंबर 2025 सायंकाळी 5 वाजता। ई लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्याची दिनांकही 24 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजता ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे। या ई लिलाव प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्जाची किंमत ही 5,000 रुपये अधिक GST 900 रुपये, अशा प्रकारे 5,900 रुपये भरावे लागणार आहेत आणि ई लिलाव प्रक्रिया शुल्क हे 1,000 रुपये, त्यासोबत 180 रुपये GST असे 1,180 रुपये भरावे लागणार आहेत। आता आपण कोणत्या ठिकाणी एकूण किती गाळे उपलब्ध आहेत, त्याच्यासाठी आरक्षण काय आहे आणि सध्याची स्थिती काय आहे, तसेच त्याची किंमत काय असणार आहे किंवा कुठून सुरुवात होणार आहे त्याबद्दलची माहिती घेऊया। स्वदेशी मिल कुर्ला या ठिकाणी एकूण 5 अनिवासी गाळे आहेत। यापैकी 4 अनारक्षित असून सामाजिक आरक्षणाअंतर्गत एकूण 1 दुकान असणार आहे। या सर्व दुकानांसाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे आणि ऑफसेट किंमत ही 64,27,155 ते 87,31,936 रुपये एवढी असणार आहे। गव्हाणपाडा, मुलुंड या ठिकाणी एकूण 4 अनिवासी गाळे आहेत, तर अनारक्षितसाठी 3 असून सामाजिक आरक्षणासाठी 1 आहे। यासाठी सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे आणि याची किंमत ही 62,13,536 ते 1,09,86,046 रुपये एवढी आहे।
यानंतर इमारत क्रमांक 1 कोपरी पवई या ठिकाणी एकूण 15 अनिवासी गाळे उपलब्ध आहेत. तर आरक्षणाअंतर्गत एकूण 3 असून अनारक्षित हे 12 आहेत. यासाठी अजून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं नाही. याची किंमत 1,43,05,563 ते 4,09,07,152 रुपये एवढी आहे. यानंतर मॉडेल टाउन मजासवाडी जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी एक अनिवासी गाळा आहे, हा अनारक्षित आहे आणि यासाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त आहे. तर याची किंमत ही 61,91,977 रुपये एवढी आहे. यानंतर सिद्धार्थनगर गोरेगाव या ठिकाणी एक अनिवासी आणि अनारक्षित गाळा आहे. यासाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. तर याची किंमत ही 1,17,09,852 रुपये एवढी आहे. बिंबिसार नगर गोरेगाव पूर्व या ठिकाणी एकूण 17 अनिवासी गाळे आहेत. तर या ठिकाणी एकाच गाळ्यासाठी आरक्षण आहे, तर 16 दुकाने ही विक्रीसाठी अनारक्षित आहेत. यासाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे आणि याची किंमत ही 1,21,61,186 रुपये ते 9,65,63,012 रुपये एवढी आहे. मालवणी मालाड या ठिकाणी एकूण 29 गाळे आहेत. यापैकी 5 साठी आरक्षण असून 24 अनारक्षित आहेत. यासाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले असून याची किंमत 28,58,110 ते 38,01,191 रुपये एवढी आहे. चारकोप भूखंड क्रमांक 1 या ठिकाणी एकूण 2 अनिवासी गाळे हे दोन्ही अनारक्षितसाठी आहे. या ठिकाणी कोणतंही आरक्षण नाही. यासाठी सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. याची किंमत ही 50,48,065 रुपये ते 60,71,195 रुपये एवढी किंमत आहे. यानंतर चारकोप भूखंड क्रमांक 2 या ठिकाणी एकूण 6 अनिवासी गाळे आहेत. तर या ठिकाणी 2 गाळ्यांसाठी आरक्षण असून 4 अनारक्षित आहेत. यासाठी सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं असून याची किंमत ही 46,08,676 रुपये ते 71,02,623 रुपये एवढी किंमत आहे. यानंतर चारकोप भूखंड क्रमांक 3 या ठिकाणी 4 गाळे असून या ठिकाणी एका गाळ्यासाठी आरक्षण असून 3 गाळे अनारक्षित आहेत. यासाठी सुद्धा भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेलं असून याची किंमत ही 33,57,661 ते 1,25,76,638 रुपये एवढी असणार आहे. आता आपण ही सर्व माहिती पाहिल्यानंतर ई लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. ई लिलावासाठी अर्ज करतेवेळी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल हे सन 2018 नंतरचे सादर करणे आवश्यक आहे. आता आपण यासाठी अनामत रक्कमा काय आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. ऑफसेट किंमत, ज्या गाळ्यांची ऑफसेट किंमत ही 50 लाखापर्यंत आहे त्यासाठी अनामत रक्कम ही 1 लाख रुपये भरायची आहे. ज्या अनिवासी गाळ्यांची किंमत ही 50,01,000 ते 75 लाखांपर्यंत आहे यासाठी 2 लाख रुपये अनामत रक्कम भरायची आहे. ज्या अनिवासी गाळ्यांची किंमत ही 75,01,000 ते 1 कोटीपर्यंत आहे त्यासाठी 3 लाख अनामत रक्कम भरावयाची आहे. आणि ज्या अनिवासी गाळ्यांची 1 कोटीपेक्षा जास्त किंमत आहे त्यासाठी अनामत रक्कम ही 4 लाख रुपये भरावयाची आहे. विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण, सामाजिक आरक्षण, अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज, सूचना, माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहिती www.eauction.mahada.gov.in व www.mahada.gov.in या संकेतस्थळावरती 27 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध झालेली आहे. ही जाहिरात मिलिंद बोरीकर, मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्यामार्फत ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.